नमस्कार मित्रांनो, मी तुषार पाटील खाकी पॉइंटवर आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती करताना मुलांच्या हातातून ज्या ज्या चुका होतात त्या चुकांविषयी आज आपण बोलणार आहोत. जे काही तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी ते टॉपिक पॉइंट मी काढलेले ते सर्व अनुभवातून आहे आणि काही मित्रांकडून बघितलेले, स्वतः वैयक्तिक पाहिलेले त्या पॉइंटवरती आज मी तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे, बोलणार आहे, त्याच टॉपिकवरती बोलणार आहे. तर मित्रांनो, या चुका तुम्ही करू नका. कारण बघा, अशा जर चुका तुम्ही केल्या ज्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत, तर जी गोष्ट तुम्हाला 6 महिन्यात भेटणार आहे ती 1 वर्ष लागून जाते. म्हणजे जेवढा अभ्यास तुमचा 6 महिन्यामध्ये होणार असतो तेवढाच अभ्यास करण्यासाठी तुम्हाला 1 वर्ष लागून जातं, फक्त आणि फक्त अशा चुका केल्यामुळे. क्लिअर झालं? आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण प्रत्येक जेही वाक्य मी माझ्या तोंडून सांगणार आहे ते स्वतः अनुभवलेलं आहे आणि जेही आमचे मित्र वगैरे त्यांचं मी पाहिलेलं आहे. क्लिअर झालं? त्या पहिले, जर खाकी पॉईंट चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता बघा, या ठिकाणी मी काही पॉईंट काढलेले स्वतःच्या अनुभवावरून. ते बघा: शेड्यूल, रिव्हिजन, बुक, स्टडी ग्राउंड, इम्पॉर्टंट. हे पॉईंट मी शॉर्टमध्ये व्यवस्थितरित्या सांगतो तुम्हाला. क्वेश्चन पेपर सॉल्व, सोशल मीडिया यूज आणि कन्सिस्टन्सी. ठीक आहे. आता बघा, सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे शेड्यूल. ठीक आहे. आता शेड्यूल का महत्वाचा आहे? तर शेड्यूलमुळे तुम्हाला समजतं की आपल्याला एखाद्या विषयासाठी किती वेळ आहे. ठीक आहे. एखादा विषय तुम्ही घेतला, मराठी घेतला, तर तुम्ही मराठी 2 तास रीड कराल, त्याच्यानंतर मग परत मॅथ वगैरे घ्याल, तर तसं नाही. एक सातत्यता राहते आणि प्रत्येक दिवशी तुमचा टाइम ठरलेला असतो की 9 ते 10:30 मला मराठी घ्यायचंय. ठीक आहे. 10 ते 12 मला एक विषय घ्यायचा, 12ला जेवणाला जायचंय. एक शेड्यूल तुमचं व्यवस्थितरित्या लागतं. त्यासाठी तुम्हाला शेड्यूल बनवायचंय म्हणजे बनवायचं. कारण सक्सेस तुम्हाला भेटण्यासाठी किंवा तुमचा अभ्यास पूर्णता होण्यासाठी शेड्यूल महत्वाचा आहे. शेड्यूलमुळे काय होतं की आपण प्रत्येक विषयाला व्यवस्थित वेळ देतो आणि प्रत्येक विषय आपला होत जातो. समजतंय तुम्हाला? नाहीतर असं होतं की 2 विषय आपण पुढे घेऊन जातो आणि 2 विषय होतच नाही. असं समजतं की 3 विषय झाले माझे, मराठी, रिजनिंग आणि मॅथ, आणि माझा जीएस झाला नाही. तर तो शेड्यूल शेड्यूल जर तुम्ही बनवलं असतं तर तो नक्की झाला असता. आता शेड्यूल कसं बनवायचं यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे, व्यवस्थितरित्या बनवलेला आहे, सविस्तर. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि शेड्यूल जर तुम्ही नाही बनवलं तर बघा, मी तुम्हाला सांगतो, जसं की आता 9 ते 10:30 माझं मराठीचं शेड्यूल वगैरे असेल, तर शेड्यूल जर बनवलं तर मला असं कळतं की माझं या 1.5 तासामध्ये 3 प्रकरणं रीड केलेली आहे. आणि जर ते शेड्यूल नसलं, मी उठून जरी बाहेर गेलो, 9:15 बाहेर गेलो, पुस्तक मराठीचं राहील तरी बाहेर गेलो, तर बघा मला कळणार नाही 9:30-10 कधी वाजले. पण मी घर वॉइस बघत राहील बाहेर गेल्यानंतर की नाही, मला 10:30 पर्यंत मराठी करायचंय. 10:30 पर्यंत माझा मराठीचा टाइम आहे. समजतंय तुम्हाला? त्यासाठी शेड्यूल अत्यंत महत्वाचं आहे. जसं की बघा, ग्राउंडला गेलाय, 5 ते 6:30 किंवा 5 ते 7 माझा शेड्यूलमध्ये ग्राउंडचा वेळ आहे. तर ग्राउंडमध्ये गेल्यानंतर, ग्राउंड झाल्यानंतर आपल्या गप्पा होतात, तिकडे निवांत राहतो. तर नाही, शेड्यूल तुम्हाला सांगेल की तुला 7:30 वाजेला बसायचं, 7:30 ते 9 तुम्हाला एक पेपर वगैरे सॉल्व्ह करायचं. क्लिअर झालं? हे तुला काय सांगेल? शेड्यूलच सांगेल. त्यासाठी शेड्यूल अत्यंत महत्वाचं आहे. शेड्यूल कसं करायचं त्यावर व्हिडिओ बनवलाय, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. आता रिव्हिजन काय होतं बघा, आपण क्लास वगैरे लावतो. ठीक आहे. ऑफलाईन किंवा ऑनलाईन. तर क्लासची रिव्हिजन जर आत्ता नाही केली तर उद्या दिवशी नवीन टॉपिक शिकू, परत परवा दिवशी नवीन टॉपिक शिकू. ते नवीन नवीन टॉपिक वगैरे शिकायला ते भार वाढत जातो. तर ज्याच्या त्याच दिवशी, समजतंय तुम्हाला, ज्याच्या त्याच दिवशी रिव्हिजन केली पाहिजे. आणि स्वतः सेल्फ स्टडी करताना सुद्धा जर तुम्ही रिव्हिजन नाही केली, फक्त अभ्यास करत गेले, तर काही फायदा नाही. वैयक्तिक सांगतो तुम्हाला की बघा, आपण पूर्ण शेड्यूल, दिवसभराचं शेड्यूल वगैरे लावलं, तर संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही झोपायच्या आधी किंवा पेपर वगैरे सॉल्व्ह केल्यानंतर 1 ते 1.5 तास तुमच्यासाठी, किंवा 1 तास सफिशियंट आहे. 1 तास तुमचा रिव्हिजनसाठी ठेवायचा. जसं की मॅथचं नळ व पांचेटाकी केलेली असेल, तर मी काय करेन, नळ आणि पांचेटाकीमध्ये बघेल की मी किती प्रकार केले. आता मी, म्हणजे आज मी 2 तास मॅथसाठी काढले होते, ते किती प्रकार केले, तर मी केले असतील जवळपास 7 ते 8 प्रकार. ठीक आहे. त्या 7 ते 8 प्रकारापैकी पाहिजे मी की मी जवळपास 10 प्रश्नांना स्टार केलेलं आहे, म्हणजे जे मला जमलेले नाही. बाकीचे प्रश्न गेलेले असतील माझ्या डोळ्याखालून, 30 प्रश्न, 20 प्रश्न, ते मी रिव्हिजन करताना 5 ते 6 मिनिटांमध्ये काय करेल बघा, 5 ते 6 मिनिटांमध्ये फक्त पेज पलटेल. ठीक आहे. ते 30 प्रश्न गेलेले असतील 2 तासामध्ये, ते 10 प्रश्न जे मला आलेले नाही, त्यांना मी प्रत्येकी 1.5 ते 2 मिनिटं देईल. ठीक आहे. रिव्हिजन करून घे. रिव्हिजन कशी करायची, 1 तास तुम्हाला ठेवायचं, जसं की मराठीचं बघून गेले, फक्त स्पीडमध्ये बघून घ्यायचं, माइंडला रिवाईज देऊन द्यायचं की एवढा अभ्यास तुझा झालेला आहे. क्लिअर झाला? आणि या ठिकाणी
सोमवार ते शुक्रवार माझं स्वतःच सांगतोय तुम्हाला, आणि तुम्हालाही हेच करायचंय. सोमवार ते शुक्रवार तुम्हाला अभ्यास करायचे. शनिवार आणि रविवार हे तुमचा रिव्हिजनसाठी ठेवायचे. कायसाठी ठेवायचे? रिव्हिजनसाठी. रिव्हिजनसाठी बघा, जे मला मॅथ्सचे 10 प्रश्न जमले नाही, 5 प्रश्न जमले नाही, ते मी शनिवार आणि रविवारी करेल. ठीक आहे. या दिवसांमध्ये तुम्हाला ते पूर्ण प्रश्न वगैरे करून घ्यायचे. अलंकार मधला एखादा टॉपिक जमलेला नाहीये आपलं रिव्हिजन वगैरे करताना, त्या ठिकाणी मराठीच्या बुकमध्ये स्टार केलेला असेल, तो तुम्हाला शनिवार रविवारी व्यवस्थित क्लिअर करायचा आहे. एखाद्या प्रकरणामधील एखादा पॉईंट सुद्धा तुम्हाला ठेवायचा नाही की तुम्हाला जमत नाही. कदाचित पूर्ण आपण प्रकरण केलं, 90% प्रकरण केलं, आणि जो 10% भाग आपण केलेला नाही एखाद्या बुक मधला, आणि प्रश्न त्याच्यावरचा आला, तर ते 90% केलेलं काही उपयोगाचं नाही. त्यामुळे रिव्हिजन करताना जो टॉपिक तुम्हाला येत नाही, तो टॉपिक पूर्ण करायचा आहे. समजतंय तुम्हाला? कोणताही असा टॉपिक ठेवायचा नाही एखाद्या प्रकरणामधला की तो मला जमत नाही. रिव्हिजन सर्वात महत्वाची. किती अभ्यास केला तरी काही होणार नाही. सर्वात महत्वाचं काय? रिव्हिजन. शनिवार आणि रविवारी जे फॉर्म्युले असतात बघा, प्रत्येक प्रकरणावर असे काही बुक्स आहे की त्या बुक्स मध्ये टाईपनुसार फॉर्म्युले दिलेले. ठीक आहे. मी त्याच्या विरोधामध्ये, कारण एवढे फॉर्म्युले पाठांतर होणार नाही. मॅथचे तुम्ही जर व्यवस्थितरित्या पाहिले तर 30 ते 32 प्रकरण आहे. एका प्रकरणात जर 5 जरी तुम्ही फॉर्म्युले पकडले तर 150 फॉर्म्युले होतात. कन्सेप्ट जर समजला, ठीक आहे, तर फॉर्म्युले पाठांतर करायची गरज नाही. एखादं प्रकरण असतं की ज्याचे 1 ते 2 फॉर्म्युले तुम्हाला पाठांतर करावे लागतात, बाकी पाठांतर करायची गरज नाही. रेल्वेचा एक फॉर्म्युला पाठांतर केला सफिशियंट आहे. चक्रवाढ प्रकरण थोडा हार्ड आहे, 2 ते 3 फॉर्म्युले पाठ केले तरी हार्ड आहे. बाकी नफा तोटा वगैरे नाही केले तरी चालतं. हे कन्सेप्टचे प्रकरण आहे. समजतंय तुम्हाला? त्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट शिकून घ्यायचे. आणि भूमितीचे फॉर्म्युले वगैरे हे सगळे तुम्हाला शनिवार रविवारी पाठांतर करून घ्यायचे, रिव्हिजन करून घ्यायचे. क्लिअर झालं? महत्वाचा मुद्दा आहे शेड्यूल, त्यानंतर रिव्हिजन. आता येऊ बुक्स वरती. पुस्तक तुम्हाला घ्यायचे एका विषयासाठी. जास्त पुस्तक घ्यायची नाही, 2 पुस्तक घ्यायची नाही. मराठीसाठी एक तर एकच घ्यायचं. ठीक आहे. याचा मराठीमध्ये स्कोर वगैरे चांगला येतोय, किंवा हा पोलीस वगैरे झाला, हा मराठीचं हे पण सांगतोय ते पण सांगतोय, असं घ्यायचं नाही. एक पुस्तक सफिशियंट आहे. ठीक आहे. माझ्या मते तरी पोलीस भरतीसाठी 3 बुक्स सफिशियंट आहे, पण 4 घेतले तरी चालेल. बुद्धिमत्ता, जीएस साठी ठोकळा, मॅथ साठी आणि मराठीसाठी. ठीक आहे. आता बुद्धिमत्तामध्ये पाहिलं तुम्ही तर बुद्धिमत्तामध्ये फक्त 5 ते 6 टॉपिक असे की ज्यातून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ज्याचा अभ्यास करायचा आहे. घड्याळ, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, घड्याळ, ब्लड रिलेशन, दिशादर्शक, ठीक आहे, डाईस वगैरे हे तुम्हाला शिकायचे. ठीक आहे. बाकी तुम्हाला मॅथ जर चांगलं आलं, तुमचं मॅथ जर स्ट्रॉंग राहिलं, तर एबीसीडीचे प्रश्न, बाकी ते गाडलेल्या संख्या वगैरे असतात ते तुम्ही बरोबररित्या काढू शकता. म्हणजे 3 बुक घेतले तरी सफिशियंट आहे. क्लिअर झालं? तर तुम्हाला बुक व्यवस्थितरित्या घ्यायचे आहे. आता स्टडी आणि ग्राउंड इम्पॉर्टंट काय? बघा काय होतं, ज्यावेळेस मी रनिंग करायचा ग्राउंड मध्ये, जे टॉप लेवलचे रनिंग करणारे होते ते आता सुद्धा रनिंग करतायत. ही वास्तविकता आहे. त्यांच्यापैकी काहींनी होमगार्ड जॉईन केलाय, तर काहींनी एमएसएफ जॉईन केलाय. ते कशासाठी आलं बघा, ते त्यांनी स्टडी केली नाही. जे ग्राउंडचे किल्ले बोलतात, ठीक आहे, हा ग्राउंडचा किल्ला आहे, 1600 मीटरचा किल्ला आहे, 400 मीटरचा किल्ला आहे, ठीक आहे, आमच्या ग्राउंडला हा शब्द होता. तर त्यांनी काय केलं, फक्त ग्राउंडला महत्व दिलं. तर असं नाही. बघा तुम्ही आता सेंट्रलचे हे पाहिलं, तुम्ही पद वगैरे पाहिलं, किंवा एक्झाम वगैरे पाहिले, रेल्वेची पाहिली, रेल्वेचं पद वगैरे पाहिलं. रेल्वेमध्ये ग्रुप डी ला तुम्हाला अभ्यास लागेल. ग्राउंड तुम्हाला 1 किलोमीटर 4 मिनिटामध्ये. तसं एसएससी ला पाहिलं, तिथं पेपर हार्ड आहे. ठीक आहे. ग्राउंड तुम्हाला 5 किलोमीटर आहे 24 मिनिटामध्ये, ते आपण मारू शकतो. पोलीस भरतीला असं नाही. पोलीस भरतीला तुम्हाला तराजूच्या दोन्ही बाजू सारख्या लागतील. समजतं तुम्हाला? जर तुमचं ग्राउंड चांगलं आहे, तर तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये असं टाकू शकता की सोमवारी ग्राउंड करायचा, मंगळवारी अभ्यास, म्हणजे मंगळवारी ग्राउंड ऑफ करायचा, बुधवारी ग्राउंड करायचं. म्हणजे वीक मध्ये तुम्ही 2 ते 3 वेळा केला तरी चालेल. आता एखाद्याचा गोळा चांगला आहे, ठीक आहे, तिथे जातोय मुलांसमोर आणि गोळा फेकतोय 9 मीटरचा, 9.5 मीटरचा, काही अर्थ आहे का? चांगला आहे, चांगला आहे, तो वेळ तू तिकडे अभ्यासाकडे दे. ठीक आहे. ज्यांचा गोळा जात नाही ते अभ्यासामध्ये असतात. आणि अशी गोष्ट मनात आणू नका, याचा ग्राउंड वगैरे चांगला आहे, हा चांगला आहे या क्षेत्रामध्ये, तो त्या क्षेत्रामध्ये वाच्य, आपण आपल्या क्षेत्रामध्ये वाच्य राहतो. कळलं तुम्हाला? तर एखाद्या गोष्टीमध्ये वाच्य असेल, ठीक आहे, त्याला राहू द्यायचं साईडला. पोलीस भरती अशी गोष्ट आहे की या ठिकाणी सर्व गोष्टींमध्ये व्यवस्थितरित्या लेवलला पाहिजे माणूस. समजतंय तुम्हाला? त्यासाठी तुम्हाला ग्राउंडला जेवढं महत्व द्यायचंय, तेवढं अभ्यासाला सुद्धा द्यायचंय. फक्त असं नाही की अभ्यासाला बसलाय तर बसलाय. इथं पोलीस भरतीला आधी ग्राउंड मारायचं असतं.
ठीक आहे. आता पोलीस भरती पडल्यानंतर ग्राउंड आधी होईल की पेपर आधी होईल हा सुद्धा प्रश्नालाही असतो. याच्यावर सुद्धा व्हिडिओ येतात. तर तो प्रश्न राहू देऊ. आणि बघा सध्या तरी बघा एक वेळा झालं होतं मागच्या भरतीला आय थिंक 19च्या भरतीला 21च्या भरतीला झालं होतं की आधी पेपर होता. तर बघा पोलीस भरती करणारे ग्रुप सीचं जे पद आहे ते सर्वात जास्त ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि जर पेपर आधी झाला तर मोर्चे वगैरे निघू शकतात. म्हणजे सरकार अशी काही चुकी करणार नाही. समोर इलेक्शन पण आहे. असं काहीच करणार नाही सरकार वगैरे की ज्याच्यामुळे त्यांच्या मतदानावर वगैरे इफेक्ट वगैरे येईल. ठीक आहे. आणि बघा आत्ताची जी भरती झाली ही भरती एवढ्या स्पीडमध्ये झाली असं वाटत नव्हतं की एवढ्या लवकर ग्राउंड वगैरे संपतील. मुंबईला एवढे 2-2.5 लाख फॉर्म असून सुद्धा स्पीडमध्ये कार्यवाही झाली. जवळपास 40-45 दिवसामध्ये ग्राउंड संपले. लगेच पेपर आले. ठीक आहे. आत्ता पहिल्यासारखा वेळ लागत नाही. पहिले चालायचे ते 3-3, 4-4 महिने ग्राउंड चालायचे. त्याच्यानंतर 2-1 महिन्यानंतर पेपर यायचे. याच्या मागील भरती गेली तर तसंच झालंय. 3 महिन्यानंतर पेपर आलेले. ठीक आहे. आता नाही. आणि हे पेपर लांबतील किंवा ग्राउंड लांबतील हे सध्याच्या त्या परिस्थितीवर सुद्धा डिपेंडेड असतं. क्लिअर झालं? चला आपण आपल्या विषयाकडे येऊ. क्वेश्चन पेपर सॉल्व हा महत्वाचा टप्पा आहे. ठीक आहे. क्वेश्चन पेपर सॉल्व जर तुम्ही आत्ता पोलीस भरतीला सुरुवात केली असेल, तुम्हाला पोलीस भरती प सुद्धा समजत नसेल, त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. तो सुद्धा बघा, लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नाहीतर तुम्ही खाटू पॉईंट चॅनलला जॉईन व्हा. मी लवकरच काही दिवसांमध्ये ज्याला शून्यापासून सुरुवात करायची पोलीस भरतीची त्याने कशाप्रमाणे करायची हा व्हिडिओ लवकर रिलीज करेल. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. आता तुम्ही काही काळ अभ्यास केलेला क्लास वगैरे लावलेला आहे. हा जो पेपर आहे तुमचा, जो पेपर तुम्ही सॉल्व्ह करणार आहे, पेपर सॉल्व्ह करायला घाबरू नका. सुरुवातीला मुलं पेपर सॉल्व्ह करायला घाबरतात. बघा काहींचे मार्क येतात 30, काहींचे 40 येतात, 50 येतात. ते 40-50 मार्क राहू द्या, पेपरला येऊ द्या. जर तुमचा पेपर सॉल्व्ह करायला तुमचा जीव घाबरतो तर शनिवार रविवार 1 किंवा 2 पेपर सॉल्व्ह करा. असं नाही की प्रत्येक दिवशी सॉल्व्ह केला पाहिजे. ते पुढे कालांतरानंतर तुम्हाला स्वतःला समजून जातं की आपण आता रोज पेपर सॉल्व्ह केला पाहिजे. आपला अभ्यास 70 ते 80% झालेला आहे. ठीक आहे. आता तुमचा अभ्यास नाही, तुम्ही जवळपास एक पेपर सॉल्व्ह केला वीकली तरी चालेल. ठीक आहे. तुमचे मार्क जेवढे येतात 50-60 ते तुम्हाला नंतर 1 महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर समजेल स्वतःला की माझे 50 मार्क येत आहेत, 60 मार्क येत आहेत, 70 मार्क येत आहेत. आणि हा जो पेपर तुम्ही सॉल्व्ह करता, ठीक आहे, हा पेपर सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला समजेल की मला 60 मार्क आलेले. क्लिअर झालं? हा पेपर ज्यावेळेस तुम्ही बघाल की माझा नळ पांचट टाकीवरचा प्रश्न चुकलाय, अलंकारवरचा प्रश्न चुकलाय, हे तुमच्या लक्षात राहील की माझा या ठिकाणी हा अलंकारवरचा प्रश्न चुकेल. आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही मराठी घ्याल ना, त्यावेळेस तुमच्या डोक्यात 100% येईल की माझ्या अलंकारावरचा हा प्रश्न चुकला होता, माझ्या प्रयोगावरचा हा प्रश्न चुकला होता. त्यामुळे पेपर 100% तुम्ही सोडवा. पेपर सोडवल्यानंतर तुम्हाला स्वतःची पातळी सुद्धा समजते आणि आपला अभ्यास कुठपर्यंत आलेला हे सुद्धा व्यवस्थितरित्या समजते. पेपर सोडवण्यासाठी घाबरायचं नाही. आता ज्यांनी पोलीस भरतीला सुरुवात केलेली आहे त्यांनी सर्वात आधी बुक्स वगैरे तर तुम्ही वाचत वगैरे असाल, चॅप्टर वगैरे, तर तुम्ही पीवायक्यू जे क्वेश्चन पेपर आहे ते वाचन करा. पीवायक्यू क्वेश्चन पेपर हा म्हणजे तुमचा मॅप, नकाशा, तुम्हाला सांगणारा डायरेक्शन. पीवायक्यू क्वेश्चन वाचल्यानंतर, प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर तुम्हाला स्वतःला कळतं कोणत्या टॉपिकवरचा, कोणत्या प्रकरणावरचा कुठला प्रश्न आलेला आहे. कारण जसे प्रश्न येतात, जसे तुम्ही वाचन वगैरे घेतात, तसं तुम्ही प्रकरण वाचताना तुम्हाला स्वतःला लगेच क्लिक होतं की हा प्रश्न आला होता किंवा अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. क्लिअर झाला? ज्याने सुरुवात केलेली आहे त्याने पीआयक्यू क्वेश्चन पेपर वाचा. ज्याचा अभ्यास वगैरे झालेला आहे 60-70% त्याने पेपर वगैरे सोडवा. ठीक आहे. आणि ज्याचा अभ्यास पण चांगला झालेला आहे पण त्याचा तो पेपर सुद्धा सोडवतोय, त्याने सुद्धा पीवायक्यू क्वेश्चन वाचन करा. कारण आपण एवढे पेपर सोडवणार नाही. आणि जीएस आणि मराठी हे प्रश्न रिपीट होतात. मॅथचे जरी प्रश्न रिपीट नाही होत असल्या, संख्या जरी बदलत असल्या तरी मराठी आणि जीएस हे प्रश्न रिपीट होतात. त्यामुळे ते नक्की वाचा. आणि मराठीचं काय होतं की शब्दसंग्रह हा जवळपास शब्दसंग्रह आपण 100% पकडला, त्यापैकी 60 ते 70% हा पीवायक्यू क्वेश्चन पेपर मध्ये असतो. क्लिअर झालं? इतिहास बदलत नाही, भूगोल बदलत नाही, कोणत्या गोष्टी विज्ञान बदलत नाही. त्यामुळे माझ्या मते तुम्ही पीवायक्यू रीड करत राहा. कारण पीवायक्यू रीड केल्यानंतर तुम्हाला स्वतःला समजून जाते की ठोकड्यामधला कोणता पॉईंट इम्पॉर्टंट आहे, कोणता वाचायचा आहे, कोणता वाचायचा नाही. हे कधी समजतं ज्यावेळेस आपण बघतो की पेपरामध्ये कोणते प्रश्न येतात. ठीक आहे. आणि आता पेपरात कोणते प्रश्न येतात यावरून तुम्हाला सांगून देतो की एखाद्याचा नोट्स किंवा मटेरियल घेताना या गोष्टीचा सुद्धा विचार करायचा. ठीक आहे.
तुम्ही नोट्स मटेरियल घेताय असं तो असा देतो आपल्याला की आपल्याला असं वाटतं की हा नवीन आहे. अरे पण ते पोलीस भरतीला येत नसेल तर त्याचा अर्थ काय? तो तलाठी याचं त्याचं सर्व गोष्टीचं मिक्स करून तुम्हाला देतोय. तुमचा पॅटर्न काय तो बघा. समजतंय तुम्हाला? पोलीस भरती करताय तुम्ही तर पोलीस भरतीला येणारा जे मटेरियल आहे ते बघा. कारण ते मटेरियल आपण कोणत्या वेळेस घेतो ज्यावेळेस पोलीस भरती द्यायची आपल्याला पडलेली असते त्यावेळेस. घाबरलेला असतो मुलगा. ठीक आहे. त्याला जे वाटते की हा पैसे गेले चालतील पण अभ्यास झाला पाहिजे. हा त्याचा माइंडसेट असतो त्यावेळेचा. आणि त्या फालतू मटेरियल मध्ये जर वेळ तुमचा तो योग्य वेळी गेला, गोल्डन चान्स गेला, तर विचार करा तुम्ही भरतीमधून बाहेर जा. समजतंय तुम्हाला? त्यामुळे एखाद्याचा मटेरियल किंवा कोणतीही पुस्तक किंवा कोणतीही गोष्ट घेण्याच्या आधी विचार करायचा. आणि आता पुस्तक घेण्यात जेवढा विचार करणार नाही, तेवढा जास्त दुप्पट विचार पोलीस भरती पडल्यानंतर करायचा. एखादं नवीन पुस्तक हातात आल्यानंतर ते इथं बसण्यासाठी वेळ लागतो. समजताय? त्यामुळे जे पुस्तक तुम्ही रीड केलेलं आहे, तेच पुस्तक 40 वेळा वाचायचं. पण नवीन पुस्तक घेताना 4 वेळा विचार करायचा. क्लिअर झालं? ठीक आहे. आता आपण सोशल मीडिया यूज हा पॉइंट बघू. माझ्या मते जर तुम्हाला सोशल मीडियाची आवश्यकता नसेल, इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, व्हॉट्सअप असो, 6 महिने गायब होऊन जायचं. ठीक आहे. 6 महिने लांब गेले तरी असं एखादा कार्यक्रम नसेल की तुम्ही उपस्थित नाही राहिले तर ते होणार नाही. समजतंय तुम्हाला? इंस्टाग्रामला ऑन नाही राहिले तरी चालेल. ठीक आहे. 6 महिने लांब राहिल्यानंतर तर आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आपण लागल्यानंतर तो आनंद येईल ना, की जो ईश्वर तुम्हाला समोर दिसल्यानंतर सुद्धा तो तुम्हाला आनंद वाटणार नाही. तेवढा आनंद तुम्हाला आई-वडिलांच्या चेहऱ्यावर बघून येईल. समजतंय तुम्हाला? त्यामुळे तुमचा 6-7 महिन्याचा त्याग एवढी मोठी गोष्ट नाही. त्यांनी खूप काही त्याग देऊन ठेवलेला आहे तुमच्यासाठी. समजतंय तुम्हाला? आत्ता तुमचा मोबाईल व्हिडिओ संपल्यानंतर मोबाईल चेक करायचा. त्यामध्ये सेटिंगमध्ये जायचं. डिजिटल वेलबिंग मध्ये चेक करायचं, की आपण आज मोबाईलला किती वेळ दिला? 7.5 तास, 6 तास, 4 तास आणि एखाद्या ॲपसाठी तिथं असतं लिहिलेलं, की YouTubeसाठी 3 तास दिलेले, Facebookला 2 तास, Instagramला 3 तास. या ॲपला आपण एखाद्या ॲपला एवढा वेळ दिला पाहिजे होता का? स्वतःला प्रश्न करायचा. नाहीतर अनइन्स्टॉल करून टाकायचं. क्लिअर झालं? ठीक आहे. आता पुढचं कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्यता. बघा काय होतं, मी पाहिलेलं आता बघा 1 ऑगस्ट आहे आजची तारीख. ग्रुप डीचा जी मागची ग्रुप डीची भरती होती, तर त्याचा रिझल्ट आतापर्यंत लागलेला नाही. आणि ग्रुप डीची दुसरी भरती पडून त्याचे पेपर स्टार्ट होऊन गेले. तर जे आधीच्या भरतीमध्ये राहिले होते जी मुलं, ते डिप्रेशनमध्ये गेले आणि त्यांनी अभ्यास सोडून दिला. ठीक आहे. माझा एक मित्र आहे, त्याला मी सांगायचं की नाही कंटिन्यू ठेव, तू अप्रेंटिस सुद्धा झालेली. त्याला सांगितलं कंटिन्यूटी ठेवतो, पण तो सातत्यता राहिली नाही. दुसऱ्या म्हणजे पहिल्या भरतीचा रिझल्ट लागला नाही, दुसरी भरती पडली सुद्धा. आता त्याचा पेपर आहे 4-5 तारखेला आणि आता पश्चाताप होतोय की नाही मी कंटिन्युटी ठेवली असती तर कदाचित त्या ठिकाणी 1 ते 2 मार्काने राहिला असेल. मागचा स्कोर जवळपास 56 ते 57 आहे. तर आता त्याचा स्कोर 70 पर्यंत आला असता. जर सातत्यता ठेवली असती. तर तो विचार काय होता की कधी भरती वगैरे पडेल. सांगायचा विषय एकच की तुम्ही सातत्यता ठेवा. आणि बघा आत्ताची सरकार किंवा एखादी सरकार मला काही घेणं नाही, कोणती सरकार वगैरे असो. पण तुम्ही आत्ताच्या भरत्या पाहिल्या, तर भरत्या कंटिन्यू चालू आहेत आणि भरत्या अशा तशा पडत नाही 4-5 हजाराच्या. मागील भरत्या पाहिल्या 17-18 मधल्या किंवा 20 मधली सुद्धा 3000-3200 काहीतरी भरती वगैरे होती. ठीक आहे. टॉपची. आता भरत्या कशा पडत्या माहितीये का? 17,000, 18,000, 19,000. समजतंय तुम्हाला? भरत्या छोटा मोठा आकडा नाहीये. करताय ना? सांगायचा विषय एकच की सातत्यता ठेवा आणि सातत्यता राहिल्यानंतर तुमच्या स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असतो. जसे की आता बघा या ठिकाणी तुम्ही अभ्यास करताय एखाद्या गोष्टीचा अभ्यास वगैरे करताय आणि दुसरं पदाची ऍड वगैरे पडली. ठीक आहे. त्याच्यामध्ये एखादा विषय ऍड असेल. ठीक आहे. जसं की आपण इंग्लिश पकडू. या ठिकाणी आपण ऍड वगैरे पडली. ठीक आहे. पोलीस भरती आता नाहीये आणि या ठिकाणी आपण समजू की यामध्ये ऍड आहे इंग्लिश. ठीक आहे. आणि मराठी सुद्धा आहे, मॅथ सुद्धा आहे, रिजनिंग सुद्धा आहे. ठीक आहे. आता पोलीस भरतीमध्ये आपण रिजनिंगचा अभ्यास केलेला आहे, मॅथचा अभ्यास केलेला आहे, मराठीचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. ही ऍड पडली, पोलीस भरतीला अजून वेळ आहे. ठीक आहे. ही ऍड वगैरे पडली, याचा फॉर्म भरायचा, थोडा 1 तास अर्धा तास इंग्लिशला द्यायचा. इथं तुक्का लागला, गोडी लागली तर लागली. सांगायचा विषय एकच की आपण जर या सरळ मार्गाने जात आहोत, पोलीस भरतीच्या मार्गाने पोलीस भरतीचा अभ्यास करत आहोत. जर एखादी ऍड वगैरे पडली तर गोडी मारायचीच. टार्गेट वगैरे काही नाही ठेवायचं. टार्गेट ठीक आहे, सध्याची परिस्थिती पाहताना टार्गेट आहे की आपल्याला नोकरी पाहिजे. ठीक आहे.
स्वतःचे स्वप्न नोकरी भेटल्यानंतरही पूर्ण करता येतात आणि ते होतात, जर तुमच्या ताकद असली तर पूर्ण करण्याची. क्लिअर झालं? तर गोडी मारायची लागली तर ठीक, सध्याची कंडिशन अशी की आपल्याला नोकरी पाहिजे. महत्वाचा मुद्दा काय की सातत्यता ठेवल्यानंतरच या गोड्या सुद्धा लागतात. कळताय तुम्हाला? आणि जर सातत्यता वगैरे नसेल तर काही होत नाही. त्यामुळे तुम्हाला सातत्यता ठेवायची. 3 महिने रनिंग वगैरे केली, 2 महिने सोडली, असं होत नाही. किंवा बघू पोलीस भरती आल्यानंतर आणि होईल तेव्हा काहीच होत नाही. पोलीस भरती येते, ऍड होते, सर ग्राउंड होतं, पेपर होतो, पोलीस भरती निघून सुद्धा जाते. समजताय? हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर अजून एक गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्या गोष्टी टाळायच्या ते म्हणजे कोणतरी तुम्हाला बोलतंय की भरती निघणार नाही, वशिला लागतो, हे लागतो, म्हणजे ज्या निगेटिव्ह गोष्टी तुमच्या कानावर वगैरे येतात, मित्र असो, नातेवाईक असो, कोणी असो, ठीक आहे, किंवा एखादा व्यक्ती असा असेल की तो लागलाच नाही, तर त्यापासून तुम्हाला बाजूला राहायचं, त्या ऐकायचं नाही, गप शांत बसायचं. तुम्हाला स्वतःला माहिती आहे, स्वतःची ताकद तुम्हाला स्वतःलाच माहिती राहते, कोणाला माहिती नसतं. ठीक आहे? आणि तुम्ही स्वतःची मेहनत कोणाला सांगत बसू नका. तुमची स्वतःची मेहनत तुमच्याजवळ ठेवा. आपण स्वतः मेहनत केलेली फक्त आपल्या 3 लोकांना माहिती असते. पहिले म्हणजे तुमचे आई-वडील, तुमची फॅमिली, दुसरा म्हणजे ईश्वर आणि तिसरा म्हणजे तुम्ही स्वतः. याच्या पलीकडे तुमची मेहनत कोणाला माहिती नसते. ज्या दिवशी तुम्ही लागाल, त्या दिवशी फक्त जगासाठी रिझल्ट असतो आणि मेहनत आपल्या आई-वडिलांनी पाहिलेली असते. समजतंय तुम्हाला? शांत राहा. त्या निगेटिव्ह ज्या गोष्टी वशिला लागतो, भरती पडणार नाही, हे होणार नाही, ते होणार नाही, त्या ऐकायच्या नाही, तर तिथे थांबायचं नाही. सरळ आपलं निघून जायचं. परत एक वेळा तुम्हाला सांगून देतोय, ठीक आहे. या सर्व गोष्टी मी सांगितलेल्या आहे, ज्या काही सांगितलेल्या आहेत त्या अनुभवातून सांगितलेल्या आहे तुम्हाला. सर्व गोष्टीवर व्यवस्थितरित्या तुम्हाला हे करायचंय, अंमलात आणायच्या आहे. या गोष्टी जर तुम्ही टाळल्या, ज्या गोष्टी तुम्ही 6 महिन्यामध्ये भेटणार आहेत, जर या गोष्टी नाही हे केल्या तुम्ही, फॉलो नाही केल्या, तर तुम्हाला 1 ते 1.5 वर्ष लागून जाईल. अशी सुद्धा मुलं आहेत, ज्यांनी पहिल्याच भरतीमध्ये, पहिल्याच प्रयत्नामध्ये केलेलं आहे. आणि अशी सुद्धा मुलं आहेत की जे 3-3, 4-4 वर्षापासून करतायत. त्यांचं हेच होत आहे. एक तर तो ग्राउंडमध्ये असतो, ठीक आहे. एक तर तो ग्राउंडमध्ये असतो किंवा स्टडीमध्ये असतो, किंवा तो रिव्हिजन करत नाही, शेड्यूल नसतं. एक तर सोशल मीडियाचाच वापर जास्त असतो. ग्राउंडला गेला, फोटो काढेल, रील टाकेल, पहिले स्टेटस ठेवेल, ग्राउंडला आलेला आहे. 1600 किंग 4 दिवस होतात त्याला. रनिंगला जायला 4 दिवस होतात, ठीक आहे. आणि 1600 किंग टाकतो. समजतंय तुम्हाला? आणि स्वतःची कन्सिस्टन्सी ठेवत नाही. हा आला आणि हा, आता व्हिडिओ बघताय तर बघा, समजून घ्या. या अशा डोक्यांपासून पण साईडला राहायचं की एखादा येतो, मग सांग या देशाचा स्पेनचा राष्ट्रपती कोण झाला, स्पेनचा पंतप्रधान कोण झाला, हे जे असे एकदम क्वचित प्रश्न विचारणारे असतात ना, इसवी सन पूर्वचा प्रश्न घेऊन येईल, मेसमध्ये येईल किंवा कुठेतरी लॅबच्या बाहेर उभे असले, असा एखादा जमिनीमधून खोदून काढेल एखादा प्रश्नाने आपल्याला विचारेल, आपल्या डोक्यात लगेच विचार होतो, अरे हा यार, हा प्रश्न तर मला येत नाही, माझा अभ्यास तर खूप कमी, यावर्षी होईल का नाही. हे असले डोके भेटतात, ठीक आहे, राहतात ते, ठीक आहे. यांच्यापासून लांबच जायचं आणि समजून घ्यायचं की हा, तुषार सरांनी सांगितलाय तो डोक्या हाच आहे. जर एखादा प्रश्न तुम्हाला विचारला तर समजून जायचं की हा डोक्या तोच आहे, त्याच्यापासून लांब राहायचं, ठीक आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवर नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच शेड्यूल कसा बनवायचा यावर व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. काही प्रश्न असल्यास टेलिग्राम चॅनलला मी माझा नंबर दिलेला आहे, मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा, बुक बद्दल असो की कोणत्याही गोष्टीबद्दल. ज्यावेळेस मला वेळ भेटेल त्यावेळेस मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन, ठीक आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.